मी कार्यक्रम झाल्यानंतर माझा सोन्याचा हार माझ्या गळ्यातून काढून माझ्या कपाटातच ठेवला होता. लक्ष्मी हार मला अगदी व्यवस्थित आठवतो, शिला काकू रागाने बोलत होत्या. अगं आई, एकदा नीट बघ, तिथेच असेल. कपाटातून कुठे जाणार? अजय म्हणाला. कुठे जाणार? तुझ्या बायकोशिवाय कोण हात लावणार आहे माझ्या कपाटाला? घेतला असेल माझ्या कपाटातून आणि दिला असेल तिच्या माहेरच्या लोकांना. तसे ते आहेतच मुळाचे दरिद्री. नाही आई, देवा शपथ घेऊन सांगते, मी तुमच्या कपाटाला हात सुद्धा लावला नाही. वैशाली भीतीने थरथरत म्हणाली. तुझ्याशिवाय कोण असणार आहे? घरात तुझ्या माझ्याशिवाय कोण असते दिवसभर? बऱ्या बोलाने सांग, कुठे ठेवली आहेस? नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. शिला काकू सुनेवर जोरात ओरडत म्हणाल्या. मी खरं सांगते आई, मला काहीच माहिती नाही. वैशाली रडत म्हणाली. आई, वैशाली असं करणार नाही. ती इतके खोटे बोलणार नाही. तू परत एकदा बघ ना कपाटात. अजय आईला म्हणाला. म्हणजे तुला काय म्हणायचे, की मी खोटे बोलते? आईच्या बोलण्यावर विश्वास नाही तुला, आणि या काल आलेल्या बायकोवर विश्वास आहे? मी माझं कपाट चांगलंच बघितले, पण लक्ष्मीहार सापडला नाही. मी तुला सांगते अजय, हे सर्व तुझ्या बायकोचे काम आहे. शिला काकू काही केल्या वैशालीच्या ऐकून घेत नव्हत्या. वैशाली मात्र रडून रडून सांगत होती की तिने सासूबाईंच्या कपाटाला अजिबात हात लावलेला नाही, पण त्या काही ऐकायला तयारच नव्हत्या. अजयचे पण आईच्या पुढे फार काही चालले नाही. शेवटी शिला काकूंनी वैशालीला तिच्या माहेरी सोडण्याचे प्रमाण काढले. वैशाली तिच्या सासूच्या पाया पडली, पण तिच्या सासूबाईंनी मात्र त्यांचा निर्णय बदलला नाही. अजयला वाटले की काही दिवस माहेरी ठेवावे, तोपर्यंत आईचा राग शांत होईल, मग तिला परत घेऊन येऊ. हा विचार करून त्याने वैशालीला माहेरी सोडले. वैशाली आणि अजयचे मागच्याच वर्षी लग्न झाले होते. वैशालीच्या घरची परिस्थिती बेताची होती. वैशाली दिसायला सुंदर होती, शिवाय गरीब घरची लेक, त्यामुळे आपण जे सांगू ते मुकाट्याने ऐकणार, म्हणून शिला काकूंनी अजयसाठी तिला सून करून आणली. वैशाली प्रत्येक कामात हुशार होती, साधी, सरळ, प्रेमळ, कधीच कुणालाही उलटून बोलायची नाही. जे मिळेल त्यामध्ये समाधान मानणारी, आपल्या कुटुंबाला आपलं सर्वस्व मानणारी. पण शिला काकू मात्र कधीच तिचं कौतुक करत नसेल. उलट लहान सहान चुकांवरून तिच्या माहेरच्या गरिबीचा उद्धार करत. पण वैशाली मात्र सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायची, कारण तिचे तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होते. अजय सुद्धा वैशालीला जेव्हा पाठ जपायचा. दोघांच्या आयुष्यात एकमेकांच्या येण्याने त्यांचं आयुष्य सुंदर बनलं होतं. त्यामुळे शिला काकू वैशालीला काही बोलल्या तरी वैशालीला अजिबात वाईट वाटायचे नाही, कारण तिला तिच्या नवऱ्याची भक्कम साथ होती. मध्यंतरी शिला काकू खूप जास्त आजारी होत्या. त्यावेळी वैशालीने शिला काकूंची खूप सेवा केली. त्यामुळे शिला काकू वैशालीच्या बाबतीत थोड्यात सौम्य झाल्या होत्या. वैशालीला वाटलं होतं की आता सर्व काही सुरळीत झालं आहे. पण आज शिला काकूंचा सोन्याचा 2 तोळ्याचा लक्ष्मी हार हरवला आणि शिला काकूंनी वैशालीवर त्या हाराची चोरी केल्याचा आरोप केला आणि सर्व काही होत्याचे नव्हते झाले. वैशालीला माहेरी जाऊन चांगले 2 महिने झाले, तरी शिला काकूंचा राग काही केला जात नव्हता. उलट त्या अजयच्या दुसऱ्या लग्नाच्या मागे लागल्या. अजयने वैशालीसोबत काडीमोड द्यायला नकार दिला, तेव्हा शिला काकूंनी त्याला जीव द्यायची धमकी दिली. अजयने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शिला काकू काहीच ऐकत नव्हत्या. शेवटी त्यांच्या जीव देण्याच्या धमकीला घाबरून अजयने लग्नाला होकार दिला. वैशालीच्या माहेरचे लोक खूप गरीब होते. आधीच ते चोरीच्या आरोपाने घाबरले होते. त्यामुळे शिला काकूंनी घटस्फोट मागितल्यावर ते तडजोडीचा प्रयत्न न करता घटस्फोट द्यायला तयार झाले. शिला काकूंनी तातडीने घटस्फोटाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि अजयचे दुसरे लग्न लावून दिले. इकडे वैशालीला सुद्धा दुसऱ्या लग्नासाठी मागण्या येऊ लागल्या होत्या. त्यामध्ये माधवचे स्थळ त्यांना उत्तम वाटले. माधव सरकारी नोकरीवर होता. त्याला एक लहान मुलगी होती. बायको डिलिव्हरीमध्ये दगावली होती. वैशालीच्या माहेरच्यांनी वैशाली आणि माधवचे लग्न लावून दिले. माधव चांगला मुलगा होता. त्याच्यासोबत लग्न झाल्यावर वैशाली काही दिवसातच तिचा भूतकाळ विसरून गेली. पण इकडे अजय मात्र वैशालीला विसरू शकला नाही. त्याची दुसरी बायको गौरी खूप आगाऊ बाई होती. अगदी प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून भांडण उकरून काढायची. हळूहळू गौरीने शिला काकूंच्या हातचे सर्व अधिकार काढून घेतले. शिला काकूंची परिस्थिती आता तितकीशी चांगली राहिली नव्हती. वैशालीवर सारख्या त्या हुकूम चालवायच्या, मात्र गौरी पुढे त्यांचे काही चालायचे नाही. आईने जबरदस्तीने वैशालीला घराबाहेर काढून त्याचे दुसरे लग्न लावून दिल्याने तोही त्यांच्यावर नाराज होता. तो स्वतःच्याच घरात एखाद्या परक्या व्यक्तीसारखा राहत होता. लक्ष्मीहार चोरीला गेल्याची घटना घडून 7 वर्षे उलटून गेले होते. शिला काकूंच्या घरात दिवाळीची साफसफाई चालू होती. शिला काकूंच्या खोलीतील लाकडी कपाट आता जुने झाले होते, त्यामुळे त्याला रंग देण्याचे ठरवले. त्यासाठी आधी अजय त्या कपाटाची साफसफाई करताना
त्याला अचानक आतल्या पटीत अडकून बसलेला आईचा लक्ष्मीहार दिसला. अजय डोक्यावर हात देऊन पटकन खाली बसला. हाच लक्ष्मीहार चोरल्याचा आरोप ठेवून त्याच्या वैशालीला घरातून अपमान करून बाहेर काढण्यात आले होते. त्याने ती माळ शीला काकूंना दाखवली. शीला काकूंचे तर डोकंच काम करत नव्हतं. त्यांच्या हातून किती मोठी चूक झाली आहे हे त्यांना कळून चुकले होते. त्यांनी त्यांच्या गैरसमजातून त्यांच्या मुलाचा सोन्याचा संसार मोडला होता. अजयला आयुष्यभराचे दुःख दिले होते. एका निष्पाप मुलीला चोर म्हणून हिणवले होते. कदाचित त्याचीच फळे म्हणून शीला काकू आज दुःख भोगत होत्या. त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता, पण आता सर्व गोष्टींसाठी खूप उशीर झाला होता. त्या दिवसापासून अजयने शीला काकूंशी बोलणे सोडून दिले. अजयने वैशालीचा निष्पाप चेहरा आठवून अनेक रात्री जागून काढल्या होत्या. वैशालीच्या विचाराने त्याचे डोळे भरून यायचे. शीला काकू त्या दिवसापासून स्वतःला कधीही माफ करू शकल्या नाहीत. या सर्वांपासून अनभिज्ञ असणारी वैशाली मात्र माधव सोबत एक सुखी आयुष्य जगत होती. जर ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.